नंदुरबार तालुक्यातील बहुप्रतीक्षित बिलाडी धरणाची उंची कमी करण्याच्या निर्णयाविरोधात खामगाव ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदवला आहे। 2014 मध्ये धरणाच्या घोषणेनुसार खामगाव गाव बुडीत क्षेत्रात येत असल्याने विडशक जवळ पुनर्वसनाची तयारी करण्यात आली होती व ग्रामस्थांनी त्यास सहमती दर्शवली होती। मात्र शासनाने नंतर धरणाची उंची कमी करून गाव बुडीत क्षेत्रात येत नसल्याचं जाहीर केले। या निर्णयाच्या निषेधार्थ खामगाव ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी मोर्चा काढण्याचं नियोजन होते। मात्र जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असल्याने ग्रामस्थांनी गावातच फलक हातात घेऊन आंदोलन केले। सामाजिक कार्यकर्ते बापू ठाकरे यांनी 2014 मध्ये आमरण उपोषणाची चेतावणी दिली होती। त्यावेळी शासनाकडून लेखी हमी देण्यात आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। युवासेना तालुका प्रमुख राजेश वसावे यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना निवेदन देऊन 14.65 हेक्टर मंजूर जागेवर नवापूर रोड परिसरात पुनर्वसन करावे, अन्यथा धरणाचं काम रोखण्यात येईल असा इशारा दिला। योग्य निर्णय न घेतल्यास मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी नारायण ढोडरे, ग्रामीण नंदुरबार। विरचक शिवाराची जमीन खामगाव पुनर्वसनासाठी देण्यात आली होती आणि 15 हेक्टर जमीन ही शासन खरेदी करणार होतं, पण आता शासनाने ती जमीन नाही धरणाची उंची कमी करून धरणाची उंची 22 पॉइंट होती, 22 मीटर 5 पॉइंट होती। ती उंची 4.70 मीटर कमी करून 17 पॉइंटवर आणली आहे। तर गावाचे पुनर्वसन हे टाळत असल्यामुळे आम्हा गावकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। तर कलेक्टर मॅडमांनी आणि शासनाने याची दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे। नाही खामगाव ते मुंबई पायी जाण्यात येणार आहे, इतकीच आमची विनंती आहे। काय प्रमुख मागणी काय आहे तुमची? प्रमुख मागणी गावाच्या पुनर्वसन। धरण काम जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत धरणाचं काम थांबवून देण्यात यावे ही विनंती गावकऱ्यांची आहे, नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येणार।